नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उन्हाळा विशेष थंडगार काकडीचा डोसा। तर आजपर्यंत तुम्ही भरपूर असे डोस्याचे प्रकार पाहिले असतील आणि खाल्ले देखील असतील, पण असा काकडीचा डोसा तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल। तर हा जो डोसा आहे अगदी बनवायला सोपा आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनतो आणि महत्त्वाचं म्हणजे खूपच हेल्दी आणि टेस्टी लागतो। अगदी कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार होतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर थंडगार काकडीचा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची काकडी घेतले, त्याची साल काढून घेतले। आता ही आपण कट करून घेऊया। तर तुम्ही सालीसकट देखील कट करून घेऊ शकता, पण कधी कधी काकडी जी आहे ती कडवट असते, त्यामुळे तुम्ही टेस्ट करून घ्या आणि साल देखील काढून घ्या। तर इथे मी काकडी पूर्ण चिरून घेतले। आता ही जी चिरलेली काकडी आहे ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी घालून घेतले। तर आता यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर इथे मी एक 2 ते 3 चमचे ताजं दही घालते। दही हलकंसं आंबट असलं तरी देखील चालेल, जास्त आंबट देखील नाही घालायचं। त्याचबरोबर 1 वाटी इथे मी बारीक रवा घालते, जर मोठा रवा घातला तरी देखील चालेल। तर आता हे एकदा आपण पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे जे काकडी आणि रव्याचं जे बॅटर होतं ती मी तयार करून घेतले। अगदी बघू शकता तुम्ही, आपण इथे पाण्याचा अजिबात वापर नाही केला तरी देखील हे बॅटर आपलं इथे तयार झाले। तर कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, म्हणूनच उन्हाळ्यात काकडी जरूर खावी, खूपच फायदेमंद ठरते शरीरासाठी। तर आता यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे पालकाची प्युरी। तर पालक घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण माझ्याकडे पालक शिल्लक राहिलेलं थोडं, म्हणून मी घालते आणि हेल्दी देखील आहे। यामुळे आपला जो डोसा आहे तो खूपच हेल्दी होतो आणि रंग देखील छान येतो। त्याचबरोबर एक 4 ते 5 छोटे चमचे इथे मी पाणी घालते आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे बघा, मी पुन्हा एकदा हे बॅटर मिक्सरला फिरवून घेतले। छान असं हे बॅटर तयार झाले आणि रंग देखील खूपच छान आला गेला आहे। तर हे बघा, जास्त घट्ट देखील नाही आहे हे बॅटर, तर थोडंसं पातळसरच हवं आहे, कारण आपण डोसा बनवतो आहे। डोशासाठी नेहमी बॅटर जे आहे थोडंसं पातळसरच लागतं। तर आता हे आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये बॅटर काढून घेऊया। तर इथे मी हे बॅटर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर अगदी पाव चमचा खायचा सोडा देखील घालू। तुम्ही याऐवजी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट देखील घालू शकता। तर आता यावरती 1 चमचाभर आपल्याला सोड्यावरती पाणी घालायचं आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊ। तर हा जो डोसा आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनतो। अगदी आपल्या घरी जे साहित्य रोजचं उपलब्ध असतं त्यापासूनच असा हेल्दी डोसा तुम्ही तयार करू शकता। तर हे बघा, सोडा घातल्यानंतर हे जे बॅटर आहे ते छान असं फुलू लागले, अगदी याला बुडबुडे आलेत, हलकसर बॅटर हे तयार झाले। तर मस्त असं हे बॅटर आहे। जास्त घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी देखील घालू शकता। तर आता आपण याचे डोसे तयार करून घेऊ लगेच। तर डोसा तयार करण्यासाठी इथे मी मंद गॅसवरती तवा देखील गरम करण्यासाठी ठेवला आहे। तवा आपल्याला जास्त कडक गरम नाही करायचा, हलकासाच गरम करून घ्यायचा आहे, नाहीतर डोसा तव्याला चिटकू शकतो। हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा डोसा तयार करताना। तर तवा जर जास्त गरम झाला असेल तर थोडासा हलकासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि पुसून घ्यायचा आणि त्यानंतरच बॅटर आपल्याला तव्यावरती घालायचं आहे, त्यामुळे अजिबात डोसा जो आहे तो तव्याला चिटकत नाही। तर या तव्याला मी तेल लावून घेतलं आहे थोडंसं। आता यावरती आपण तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं आहे पळीभर आणि अशा प्रकारे हे पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, अजिबात डोसा तव्याला चिटकत नाही, अगदी सहज पसरला जातो आहे, जितका आपण पसरवू तितका। तर इथे मी एक डोसा तव्यावरती पसरवून घेतला आहे।
तर आता आपण हे लो मिडियम गॅसवरती डोसा आपल्याला एका साईडने चांगला भाजून घ्यायचा आहे. तर थोडंसं यावरती मी चमच्याने तेल देखील सोडते, त्यामुळे आपला जो डोसा आहे तो अगदी क्रिस्पी बनतो. तर हे बघा, हलकासा इथे रंग बदलला गेला आहे, बघू शकता तुम्ही. छान असा मागच्या बाजूला डोसा भाजला गेला आहे आणि कडा देखील सुटू लागल्या त्याच्या. तर आता आपण हे पलटवून बघूया. वाव, तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आला गेला आहे. अगदी मस्त अशी याला जाळी देखील पडले आणि दिसायला कुरकुरीत हा डोसा दिसतोय. तर इथे आपला हा डोसा तयार आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे डोसे तयार करून घेऊया. तर उन्हाळा स्पेशल थंडगार काकडीचा डोसा आपला इथे तयार आहे. बनवायला अगदी सोपा, अगदी कुणीही सहज बनवू शकेल असा हा डोसा आहे. तुम्ही हे चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा असा जरी खाल्ला तरी देखील अप्रतिम लागतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.